निखिल, डोंबिवलीमध्ये आपण पाहतोय पारंपरिक पद्धतीनं आजचा हा उत्साह पाहायला मिळतोय. काय ताजे अपडेट सध्या डोंबिवलीमध्ये? नक्कीच कारण आपण पाहिलं तर डोंबिवलीमध्ये सध्या आपण आहोत आणि या ठिकाणी अतिशय जे आनंदमय वातावरण आहे ते निर्माण झालेलं आहे. आपण पाहतो गुढीपाडव्यानिमित्त अनेक चित्ररथ असतील तर या ठिकाणी अनेक डोंबिवलीकर या संपूर्ण शोभायात्रेमध्ये उपस्थित झालेले आहेत. आताच या ठिकाणी जी पालखी आहे ती स्टेशन परिसरातून पुढे मार्गस्थ झालेली आहे आणि या ठिकाणी सर्वांच्या चेहऱ्यावरती जो आनंद आहे, हिंदुत्वाचा आनंद, संस्कृतीचा आनंद तो या ठिकाणी पाहायला मिळतो. शिवाची भूमिका ज्या पद्धतीने राबवण्यात येते त्याच शिवाच्या भूमिकेच्या माध्यमातून जे चित्ररथ आहे ते देखील तयार करण्यात आलेलं आहे. आपण खास चित्ररथ पाहतो त्याच्या पुढे ही उभारण्यात आलेली आहे आणि तुम्ही पाहता या ठिकाणावरून आधुनिक जो भारत आहे त्या आधुनिक भारताचा जो विकास काम आहे त्या विकास कामाच्या माध्यमातून सर्व जी भूमिका आहे ती जी आता या डोंबिवलीच्या शोभायात्रेमध्ये पाहायला मिळते. स्वधर्म, स्वदेश, स्वभाषा, स्वसंस्कार आणि स्वावलंबन हे शिकवणारी शोभायात्रा असल्याचं आज या माध्यमातून सांगण्यात येतं. या ठिकाणी ढोल ताशे पथक आहेत. ढोल ताशे पथकाच्या माध्यमातून जोरदार ही या शोभायात्रेची सुरुवात आहे ती करण्यात आलेली होती. तर काहींच्या हातात जे आपल्याला फलक आहेत ते पाहायला मिळत आहेत ज्यामधून समाज प्रबोधनाचे जे संदेश आहेत ते दिले जात आहेत. आजच्या या शोभायात्रेत आपण खास करून पाहिलं तर याच शोभायात्रेमध्ये आहेत ते मुस्लिम बांधवांनी देखील पुष्पगुच्छ देत या शोभायात्रेतील सर्व नागरिकांचं हिंदुत्व आणि मराठी नागरिकांचं जे स्वागत आहे ते केलेलं आहे. आपण खासदार श्रीकांत शिंदे आणि त्यासोबतच आमदार रवींद्र चव्हाण यांच्या कार्यक्रम देखील या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहेत आणि याच ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करत असताना आपल्याला या शोभायात्रा आहे ती कुठेतरी पार पडताना पाहायला मिळते. आणि याच शोभायात्रेचं महत्व म्हणजे आजची तरुणाई या मोठ्या प्रमाणात या संपूर्णपणे डोंबिवलीच्या शोभायात्रेत पाहायला मिळते. आपण जर हे चित्र पाहतोय तर स्टेशन परिसर आहे आणि याच स्टेशन परिसरामध्ये संपूर्णपणे भगवमय वातावरण आहे ते या ठिकाणी तयार झालेलं आहे. आणि याच वातावरणात डोंबिवलीकर या गुढीपाडव्याचा जो आनंद आहे तो गुढीपाडव्याचा आनंद संपूर्णपणे लुटत असताना अनेक 54 पेक्षा जास्त चित्ररथ आहेत ते या संपूर्णपणे शोभायात्रामध्ये उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. खरं नक्कीच निखिल, खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी.